आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्या सोबत आहेत सिनियर इंजिनियर रवींद्र खिलारे सर. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे मागच्या 34 वर्षांपासूनचा त्यांचा अनुभव आहे. तो ते एक अशा वेगळ्या अर्थानं सिनियर आहेत या क्षेत्रामध्ये. अनेक रेसिडेन्शियल बंगलोजचं काम असेल, इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टचं काम असेल, गव्हर्नमेंटचे साईट्स असतील, इंडस्ट्रियल, कमर्शियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केलंय. जसं ते म्हणाले, जसं मी वर्सटाईल इंजिनियर आहे. आणि जेव्हा माणूस इतक्या सगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करत असतो तेव्हा त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी तेवढं असते. सांगण्यासारखे प्रसंग अनेक असतात आणि त्यांचा आजवरचा हा अनुभव कसा होता तो सगळा आपण बिल्ड आयकॉनवर त्यांच्याशी गप्पा मारणारच आहोत. त्यांच्याकडे आणखीन एक महत्वाची 2 पदं त्यांनी भूषवली, ते म्हणजे क्रीडाई सांगलीचे ते पास्ट प्रेसिडेंट आहेत. 2 टर्म ते राहिलेले आहेत, सगळ्यात महत्वाचं. आणि सध्याला एक फार महत्वाची जबाबदारी ते पार पाडतायत, म्हणजे क्रीडाई महाराष्ट्राचे ते जॉईंट सेक्रेटरी सुद्धा आहेत. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पदांवर सुद्धा काम करतात. सो त्यांचा तिथलाही प्रवास कसा आहे तोही आपण जाणून घेणार आहोत. गप्पांना आपण सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. ते म्हणजे तुमची साधारणपणे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनियर बनावं किंवा या क्षेत्रात यावं या मागची प्रेरणास्थान कोण होतं, प्रेरणा कोणाची होती ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात, आणि तो एकंदर सगळा प्रवास कसा होता, काय सांगाल? येस सर. सुरुवातीला सर्वांना नमस्कार. मी रवींद्र शंकर खिलारे पवार आणि सर्वप्रथम आयकॉन स्टीलचे धन्यवाद देतो की नक्कीच एक चांगला आणि स्तुत्य उपक्रम त्यांनी घेऊन आज आमच्या सांगलीमध्ये आले आणि नक्कीच एक चांगली दिशा इथून पुढं या आयकॉन स्टीलच्या प्रवासासाठी मिळेल असं त्यांचा जो प्रयत्न आहे तो मला वाटतं यशस्वी होईल आणि त्यांना खूप शुभेच्छा. माझं शैक्षणिक जर म्हणलं की कुठलं स्कूल आणि कुठलं कॉलेज, त्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की माझे वडील देखील सिव्हिल इंजिनियर होते. माझे वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते आणि मला वाटतं माझं सिव्हिल इंजिनियर होणं हे 8वीतच पक्क झालं होतं. त्याला कारणही तसं होतं की वडिलांच्या बरोबर मी साईटवर जात होतो. ज्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वडील जिथे बदलीच्या गावी असायचे, वडिलांचे मला वाटतं 2 ते 3 टर्म 3-3 वर्षाचे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर डॅमवर झालेले आहेत. तर ते भाटघर डॅमचे इन्चार्ज होते आणि त्यानिमित्तानं मला तिथं वारंवार जाण्याची संधी मिळाली. आणि ते सगळं सिव्हिल बद्दलचं जे आकर्षण होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दलचं, ते मला वाटतं कुठंतरी त्या 8वी 9वी 10वीच्या या टप्प्यातच झालं आणि तिथंच कुठेतरी मनाला गाठ बांधली की आपण देखील सिव्हिल इंजिनियर व्हायचं. आणि अशा प्रकारे हा विषय पुढे आला. पण मग मला नेहमी असं वाटतं, जेव्हा वडीलच त्या क्षेत्रात असेल तर तेव्हा जबाबदारी असते का दडपण असतं, का कसा असतो प्रवास पुढचा? नाही, वडिलांचा स्वभाव इतका चांगला आणि इतकं व्यवस्थित होतं की दडपण आणि हा असा विषय नव्हता. एक शिकवण्याची जी वृत्ती होती त्यांची की बाबा इथं असं असतं, इथं असं आहे, इथं या पद्धतीने आपल्याला करावं लागतं. किंवा त्यांचा जो काही प्रवास त्यावेळी चालला होता ऍज अ इंजिनियर म्हणून त्यांचा जो होता, तर त्या पद्धतीने त्यावेळी ते जे काय निर्णय घेत होते, बरेचसे तिथे देखील बाकी प्रसंग उभा राहत होते. ज्यावेळी पावसाळ्यात डॅम फुल भरायचा, मग त्याला विश्वेश्वरय्या ऑटोमॅटिक गेट्स होते त्या डॅमला, कुठंतरी त्या डॅमच्या वॉटर लेवलवर लक्ष ठेवून राहायला त्यांना तिथं डॅमच्या तिथंच शेजारी झोपायला लागायचं. रात्री पाऊस किती पडतोय, पातळी पाण्याची किती वाढते आहे आणि याच्यावर कुठेतरी कंट्रोल करत असताना काय पद्धतीची जबाबदारी त्यांच्यावर त्यावेळी होती, ती कुठेतरी मला त्यावेळीपासूनच जबाबदारीची जाणीव झाली असं मी म्हणेन. वा. त्याच्यानंतर पुढचा एक प्रवास येतो, ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिली साईट जी आपण वैयक्तिकरित्या पहिली जबाबदारी पूर्ण करतो, तर तो प्रवास कसा होता? तेव्हा काही दडपण आलेलं का काम करताना? हा, त्याच्यासाठी तो एक चांगला विषय म्हणता येईल आपल्याला की नक्कीच सिव्हिल इंजिनियर जेव्हा होतो आणि जिथं आपण राहत असतो तर तिथं त्याच्यानंतर आता थोडं त्याच्यापूर्वी आधी असं सांगतो की वडिलांची ज्यावेळी सिव्हिल इंजिनिअरिंग इरिगेशन मध्ये चाललं होतं त्यावेळी आम्ही 4घे भाऊ होतो आणि कुठंतरी त्यावेळी असं व्हायला लागलं की दर 3 वर्षाला वडिलांची सरकारी याच्यातून म्हणजे बदली व्हायची, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातून, त्या जिल्ह्यातून या जिल्ह्यातून. कुठंतरी आमच्या शाळेचं किंवा शालेय शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून वडिलांनी 1977 साली सांगलीमध्ये सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि आम्ही ज्या ठिकाणी गल्ली म्हणू आपण, तिथे ज्या गल्लीत आम्ही राहत होतो, तर तिथून ज्या आसपासच्या लोकांनी आजूबाजूच्या जो काही आमचा शैक्षणिक आमची जी काही हे बघितली, वाटचाल बघितली की आम्ही 4घे भाऊ होतो, प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्यापैकी शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीने आम्ही तिथं वडिलांच्या जे काही होतं उत्पन्न असेल, त्यांचं जे काही असेल, तर आज 4 मुलांना इंजिनिअरिंग करणं किंवा इंजिनियर करणं हे करत असताना त्यांची जी काही आर्थिक ओढाताण होत होती आणि त्याला आईचा जो काही सपोर्ट होता, तर त्या माध्यमातून मला वाटतं कुठेतरी एक आम्ही जबाबदारीची जाणीव आम्हाला ती होती आणि त्या परिस्थितीची जाणीव होती आणि त्या माध्यमातून आमची त्या गल्लीत आमची वाटचाल सुरू होती. आणि मग
नक्कीच आजूबाजूच्या लोकांनी ती जी आमची वाटचाल बघितली होती, परिस्थितीची जाणीव असणारी मुलं आहेत, हुशार आहेत आणि कुठल्याही प्रकारचे इतर कुठल्या दुसऱ्या गोष्टी ते करत नाहीत. आणि जेव्हा इंजिनिअरहून बाहेर आम्ही पडलो तर त्यावेळी नक्कीच त्यांनी कुठेतरी आमच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या गल्लीतच मला माझी पहिली साईट मिळाली. अच्छा, वा. तिथं आज चंद्राला निवास म्हणून आहेत. हम्म. आज तिथं प्रदीप कुलकर्णी म्हणून आमचे ते कलिग होते. तर नक्कीच त्यांनी बाबा ठीक आहे, तुम्ही नवीन इंजिनियर झालाय आणि एक आमच्या घराचं वरचा मजला बांधायचा आहे आणि मी ते काम तुम्हाला देऊ इच्छितोय असं त्यांनी प्रपोजल दिलं. आम्ही देखील ते प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली त्यांना सांगितल्या, सर असं असतं, अशा पद्धतीनं एवढं बजेट आहे या पद्धतीनं. आणि अशा पद्धतीनं मग त्यांनी काम दिल्यानंतर गल्लीतच मला आणखी 3 कामं मिळाली. म्हणजे हा विषय थोडक्यात नक्कीच त्यांनी कुठेतरी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो. त्या मध्ये आणि त्या एखाद्या पिक्चरला शोभिलाच्या गल्लीपासून काम झालं, हा. पण ते आता ते दिल्लीपर्यंत असं गेलंय, कारण की क्रीडा महाराष्ट्राचं पण तुम्ही प्रतिनिधित्व एका अर्थाने करताय, त्यामुळे त्याची तुमची ख्याती अशी पसरत गेली असं नक्कीच. म्हणायला कुठेतरी एखादी सुरुवात करताना नैतिकतेचं अधिष्ठान असावं लागतं आणि कुठेतरी ती संस्कार आई वडिलांच्या पासून तुमच्याकडे यावं लागतात आणि त्या माध्यमातून तुम्ही ती वाटचाल करत असता. ते जग बघत असतं, तुम्हाला वाटत नसतं की आपल्याकडे कोणतरी बघतंय, पण नक्कीच मला वाटतं तो तिकडे सांगत असतो की ते तुमच्याकडे कोणतरी बघत असतं. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे तो म्हणजे अकुशल कामगारांचा. या क्षेत्र जरी कामगार हा केंद्रबिंदू असला तरी त्याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांना जर काही महत्वाची जबाबदारी दिली तर मोठा धोका सुद्धा होऊ शकतो कामामध्ये. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? नाही, नक्कीच. आता एक 10 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला किंवा त्यावेळी थोडंसं आता सांगली वगैरे भागात आमचा हायराईज हा विषय नव्हता. आम्ही G+4 G+3 बिल्डिंग बांधत होतो, पण शेवटी ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट असतो. तिथं G+1 असलं तरी तो होऊ शकतो. आणि मला वाटतं अकुशल कामगारांना नक्कीच आज म्हणजे क्रेडाईच्या माध्यमातून आमचं खूप मोठं अभियान त्याच्याबद्दल राबवलं जाते. आज स्टेट लेवलला असेल आणि जिथे इन्स्टिट्यूट कामगार असतात, म्हणजे आज मोठ्या साईट जिथं आहेत, जिथं कामगारांची साईटवरच राहण्यासाठी सोय केलेली असते, तर मला वाटतं तिथं आज कामगार कल्याणकारी मंडळाकडे जो काही पैसा जात असतो तो आम्हा बिल्डरांच्या माध्यमातूनच तिथं जातोय आणि त्या माध्यमातून त्या कामगारांच्या कल्याणासाठी ज्या काही वस्तू, ज्या काही गोष्टी दिल्या जातात किंवा मग त्याला काम करत असताना कामावर कुठंतरी सेफ वाटावं, सुरक्षित वाटावं, याच्यासाठी त्याची जी काळजी घेतली जाते. तर मला वाटतं किंबहुना सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा विषय सुरू आहे आणि याची व्याप्ती नक्कीच वाढेल. आणि आमचं स्किलिंग, क्रेडाई महाराष्ट्राचं एक स्किलिंग म्हणून, लेबर स्किलिंग म्हणून एक डिपार्टमेंट आहे, त्याच्यावर देखील खूप चांगलं काम सुरू आहे आणि मला वाटतं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये देखील याच्यावर ट्रेनिंग आणि याचे सेशन्स होत आहेत आणि आज तो देखील विषय सांगलीमध्ये गेली 5-6 वर्ष सुरू आहे. आणि नक्कीच कामगार हा स्किल्ड लेबर असला पाहिजे, कुशलच असला पाहिजे आणि जर तो अकुशल असेल तर नक्कीच तुमच्या कामाचा वेग मंदावेल आणि तुमच्या कामावर नक्कीच रिस्क वाढू शकते असं मला वाटतं. बरोबर. आणि क्रीडाच्या माध्यमातून माझ्या मते या अकुशलसाठीच ही कुशल विंग काढलेली आहे, ज्याच्या माध्यमातून फार मोठं काम चालू आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही सुरुवातीचा काही काळ इंडिव्हिज्युअल बंगलोवर पण काम केलेलं आहे, रेसिडेन्शियल बंगलोचं. त्यातला हा प्रश्न आहे. तिथं बऱ्याचदा तुम्हाला एक वाक्य कायम ऐकायला मिळालं असेल कस्टमरकडनं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि इतक्याच बजेटमध्ये आता हे सगळं बसवून द्या आमचं घर. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखायचा किंवा काय कशी कसरत करायचा ती? नाही, नक्कीच असं होतं, पण शेवटी ज्यावेळी तुम्हाला दर्जा पाहिजे असतो त्यावेळी नक्कीच चांगलं मटेरियल परचेस करावं लागतं आणि तिथं नक्कीच 2 पैसे खर्च करावे लागतात. मग त्या बाबतीत नक्कीच त्याला ऑप्शन्स होते आपल्याकडे. म्हणजे जे मटेरियल आज त्या आपण कस्टमरला या सगळ्या गोष्टी ओपन करून सांगितल्या, जी चौकट आज आपल्याला 1000 रुपयापासून 10,000 रुपयेपर्यंत मिळते. आज अशा पद्धतीचे प्रत्येक मटेरियलमध्ये ही व्हरायटी आहे, क्वालिटी आहे. 1000च्या चौकटीला क्वालिटी नाही असं नाही आहे, त्याला पण क्वालिटी आहे, त्याचं मटेरियल वेगळं आहे. सागवान लाकूड नाही आहे, ते RCC चौकट आहे. पण नक्कीच मला वाटतं ती भविष्यात जाऊन कुठंही शेवटी परत त्याला चांगली टिकाऊ आणि मजबूत आहे. ती पण जितकी वर्ष तुम्ही त्याला व्यवस्थित जर मेंटेन केलं तर ती चांगली टिकणारी आहे. तर मला वाटतं हे कुठेतरी हा फरक आम्ही त्यांना दाखवत गेलो की तुमच्या बजेटमध्ये या वस्तू येतील. स्टँडर्ड लेवलचं बांधकाम होत असताना तुम्हाला हे स्पेसिफिकेशन्स लागतील आणि तुम्ही थोडं आणखी यात बजेट वाढवलं तर तुम्हाला आणखी आपण स्कोप देऊ, आणखी चांगलं मटेरियल हे करू आणि कुठंतरी थोड्या पैशासाठी आपल्या घराची क्वालिटी किंवा दर्जा हा हे होऊन द्यायचं नाही, खराब होऊन द्यायचं नाही. या गोष्टीवर सतत विचार करत राहिलो. त्या लोकांना थोडीशी ऍडजस्टमेंट करायला लावली, थोडंसं अर्निंग किंवा कुठून तरी त्यांची पैशाची व्यवस्था करायला लावली आम्ही आणि त्यांचं घर किती चांगलं होईल
त्यांच्या बजेटमध्ये कसं चांगलं होईल आणि कसं टिकाऊ होईल आणि कसं मजबूत होईल याच्याकडे नेहमी पहिल्यापासूनच माझा वा, लक्ष ठेवलेलं आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही या क्षेत्राचा एक प्रवास बघितलेला आहे, तसा तुम्ही एक तंत्रज्ञानाचा पण प्रवास बघितलाय नक्कीच. या क्षेत्रातला. हो. माझ्यामध्ये पहिला जेव्हा तुम्ही जो प्लॅन काढला असेल तो कदाचित पेन्सिल आणि Yes, yes. पेपरवर हो, काढला असेल हो. आणि आता अर्थात तो कॉम्प्युटरच्या मदतीनं होत असेल. तर बरोबर. हा तंत्रज्ञानाचा प्रवास कसा आहे, त्याची तुम्हाला रोजच्या आयुष्यात आता कशी मदत होते, सॉफ्टवेअर साईडनं पण आणि मशिनरी साईडनं पण, काय सांगा? नाही, प्रचंड बदल झालेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आणि ड्राफ्टिंग मध्ये असेल, प्लॅनिंग मध्ये असेल, आरसीसी डिझाईन मध्ये असेल आणि इव्हन प्लॉट मोजणीमध्ये असेल. पूर्वीची मोजणी आणि आत्ताची मोजणीमध्ये फार फरक आहे. पटकन म्हणजे तुमचा वेळ इतका वाचतोय आणि वेळ ही सगळ्यांच्याकडे सगळ्यात कमी असलेली वस्तू आहे आणि तितकीच त्याच्या पद्धतीने ती महत्वाची आहे. आणि मला वाटतं तंत्रज्ञानामध्ये खूप चांगला बदल झालेला आहे. यापुढेही होत राहील तो. आणि तो बदल फक्त ऍक्सेप्ट करायची आपली मानसिकता पाहिजे. बरोबर. कुठंतरी तो बदल आपल्याला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने त्या माध्यमातून त्या बदलाला सोबत घेऊन आपण आपला किती फायदा किंवा आपल्या प्रोजेक्टचा स्पीड कसा वाढवू शकतो याच्याकडे कुठंतरी आपलं लक्ष गेलं पाहिजे असं मला वाटतं. ज्या गोष्टी पुण्या मुंबईला 10-15 वर्षापूर्वी होत होत्या आज त्या आता कुठंतरी आमच्या 3-4 टियर सिटीमध्ये आलेल्या आहेत. आणि मला वाटतं आम्ही देखील आज UDCPR मुळे आज FSI आमचा देखील वाढलेला आहे आणि आम्ही देखील त्या हायराईज बिल्डिंगसाठी हे सगळे तंत्रज्ञानातील बदल आम्ही आता ऍक्सेप्ट करायला लागलोय. किंबहुना ते आम्हाला यापुढेही आणखी चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करावी लागेल असं मला वाटतं. आणि नक्कीच हे बदल यापुढे येत राहतील आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट किंवा रिअल इस्टेट सेक्टरला या बदलांची खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा जरा वेगळा आहे आणि त्याची पार्श्वभूमी अर्थात ही आहे की तुम्ही मूळचे इथले आहात, Yes. इंजिनियर आहात आणि इतकी पदं तुम्ही क्रीडामधली Yes, sir. भूषवलेली आहेत. या सगळ्या अनुषंगाने तो प्रश्न आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर एक इंजिनियर म्हणून आणि क्रीडाचे पास प्रेसिडेंट म्हणून किंवा ही जबाबदारी म्हणून तर तुमच्या डोळ्यासमोर अशी कुठली क्षेत्र येतात की ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, कुठले सेक्टर्स आहेत त्याच्यावर काम करण्याची गरज आहे तर आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर? नक्कीच. आज सांगलीमध्ये 50 वर्ष राहत असताना आणि त्याच माध्यमातून गेली 30 वर्ष ऍज अ इंजिनियर म्हणून राहत असताना तो जो फरक जाणवला की शालेय जीवनात असताना काही गोष्टींकडे नक्कीच लक्ष जात नव्हतं. फक्त काही गोष्टींचे दोष सांगता येत होते किंवा दोष दाखवता येत होते. इंजिनियर झाल्यानंतर खूप फरक पडला. त्यात सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की सांगलीचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो 1977 साली जो काही मंजूर झाला होता तो किंबहुना नंतरची मंजुरी जी 20 वर्षाची असते ती मंजुरी कुठेतरी घ्यायला वेळ झाला असं मला वाटतं. आणि त्या माध्यमातून सांगलीमधलं जे मार्केट यार्ड आहे तिथं जी काही मोठी बाजारपेठ आज आहे किंवा होती, हळदीची बाजारपेठ मोठी होती जी जगप्रसिद्ध आहे, त्या माध्यमातून कर्नाटकमधून जे काही लेबर लोक आले आमच्या इथं सांगलीमध्ये तर त्यांना आज ते बिगर शेती झालेले प्लॉट्स घेणं त्यावेळी शक्य नव्हतं. आणि मग सांगलीच्या वाढीव हद्दीमध्ये सांगली शहराच्या महापालिकेच्या नगरपालिकेच्या हद्दीलगत जे प्लॉटिंग झालं, अनाधिकृत प्लॉटिंग झालं त्याला आपण गुंठेवारी म्हणू. तर त्या गुंठेवारीच्या माध्यमातून थोडंसं मला वाटतं सांगलीचा विकास तिथं भरकटला गेला. कारण तिथं कुठलाही टेक्निकल वॉच राहिला नाही ते प्लॉटिंग करत असताना. एखाद्या शहराचं प्लॉटिंग होत असताना जेव्हा तिथं टेक्निकल किंवा टाउन प्लॅनिंगचं जेव्हा लक्ष असतं किंवा एखादी प्रोसिजरच पूर्ण व्यवस्थित असते की सुरुवातीला एखादी जमीन प्लॉटिंग होते, त्याची मोजणी होते, त्याच्यातील रस्ते होतात आणि त्याच्या मग सोयी सुविधा त्याला दिल्या जातात. तर या गुंठेवारी क्षेत्रामध्ये त्या गोष्टी दिल्या जाऊ शकल्या नाहीत. हे खूप मोठं दुर्दैव सांगलीच्या दृष्टीनं म्हणावं लागेल. आणि त्यामुळं सांगली आज महाराष्ट्र राज्यात मला वाटतं पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असेल की जिथं अनधिकृत प्लॉटिंग झालं. आणि मग ते प्लॉटिंग नियमितीकरण करणे वगैरे प्रोसिजर मागची 20 वर्ष सुरू आहे. तरी देखील आज इतकी वर्ष झाली तरी पण सांगलीमध्ये रिअल इस्टेट सेक्टरच्या हिशोबानं आज जी काही डेव्हलपमेंट होते ती आउटस्कर्ट्स मध्ये जास्त होत्या ना की गावठाण एरिया सांगलीचा हा मला वाटतं आता राम मंदिर पर्यंत संपतोय. आणि आज मला वाटतं सांगलीच्या त्या सुरुवातीच्या गावठांच्या बाहेर जवळपास 5-5 किलोमीटर एक्सटेन्शन एरियामध्ये आमची जी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट सुरू आहे तर तिथं मला वाटतं नक्कीच कुठेतरी सुविधांचा हे आहे म्हणजे अभाव आहे. आणि आज सांगलीमधली ट्रोपोग्राफी थोडीशी आमची अशी बशीच्या साईडची आहे. तर तिथं कुठंतरी आज आमच्या सांगलीमध्ये पाणी थांबणे किंवा पाणी लगेच डिस्चार्ज न होणे किंवा ड्रेनेज सिस्टीम डिझाईन करताना येणारे प्रॉब्लेम्स आहेत. आणि किंबहुना आज ड्रेनेजची कामं जरी सांगलीमध्ये खूप ठिकाणी चालू होती पण आज त्याची ड्रेनेजची कनेक्टिव्हिटी मिळत नाही आहे. त्यामुळे आज थोडीशी भीती आमच्या डेव्हलपर्सच्या मनात अशी आहे. आज ज्या आम्ही मोठ्या उत्तुंग 10 मजली इमारती उभा करतोय त्या जर पूर्णपणे जर रहिवाशांनी भरल्या तर त्या रहिवाशांचं सांडपाणी आज आपण कुठं सोडू
आणि ते सांडपाणी नक्की कुठं जाईल, तर याची भीती नक्कीच आम्हाला, मला वाटतं, या आगामी काळात वाटते. त्यामुळे एक या माध्यमातून सांगलीच्या लोकप्रतिनिधींना असेल, सांगलीच्या प्रशासनाला असेल, महापालिकेच्या, जे काही तुम्ही ड्रेनेज सिस्टीम जी डिझाईन केलेली आहे किंवा राबवलेली आहे, तर ती कुठंतरी पटकन कार्यान्वित करावी, हा आमचं एक तुमच्याकडे एक माफक अपेक्षा ही तरी आहे, जेणेकरून सांगलीची डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे पुढे, सांगलीला खूप चांगलं भविष्य लागेल. पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जसं तुम्ही सांगितलं तसं एक ड्रेनेज सिस्टीम आहे, रस्त्याचा थोडाफार प्रश्न आहे आणि हे इलिगल प्लॉटिंगचं जे चाललेलं आहे प्रमाण. नक्कीच शासनानं थोडंसं गुंठेवारी ऍक्ट 2000 साली आणून यामध्ये थोडीशी त्यांनी हे केली की गोरगरिबांची घरं न हे करता गोरगरिबांना नियमित करायला त्यांनी खूप मोठं पाऊल गुंठेवारी नियमावलीच्या माध्यमातून उचललं. तरी शासनाकडे आणखीन एक अशी एक अपेक्षा आहे की आज मला वाटते 2017 पासून जो जीएसटी कर सगळ्या ठिकाणी लागू झालेला आहे, जीएसटीच्या माध्यमातून आज शासनाला प्रचंड महसूल गोळा होतोय. मला वाटतं ज्या जिल्ह्यातून, ज्या महापालिका क्षेत्रातून शासनाला जीएसटीचं उत्पन्न जातं, महसूल जातो, त्या जीएसटीच्या महसुलातून कुठंतरी त्या सिटीसाठी परत परतावा त्यांनी द्यावा आणि त्या माध्यमातून त्या शहराची डेव्हलपमेंट करावी, जेणेकरून त्या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी फक्त मालमत्ता कर आणि टाउन प्लॅनिंगचं उत्पन्न एवढ्यावरच न त्या शहराला ठेवता जीएसटीचा देखील परतावा त्या शहराला परत द्यावा, जेणेकरून तिथली डेव्हलपमेंट करायला मला वाटतं प्रशासनाला सोपं जाईल. फार महत्वाचा मुद्दा होता हा. आणि या क्षेत्रात आता जे नवीन सिव्हिल इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट येतात, तर तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करतही असाल, पण आमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायचं की या तुमचा गुरुमंत्र पण आणि या क्षेत्रात जे येतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच एखादा इंजिनियर जेव्हा रिअल इस्टेट क्षेत्रात येतो, इंजिनियरला सगळेच दरवाजे ओपन आहेत. तो कन्सल्टिंग करू शकतो, तो इंजिनिअरिंग गव्हर्नमेंटमध्ये जॉब करू शकतो आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे इन्फायनाईट आहे. म्हणजे इतक्या ब्रांचेस आहेत तिथं, रोड, रेल्वे, ब्रिज, डॅम्स, म्हणजे त्याला हे नाही लिमिट, नो लिमिट आहे सिव्हिल. फक्त रिअल इस्टेट बद्दल बोललं तर रिअल इस्टेट व्यवसाय हा जो 7-8 वर्षापूर्वी जो सोपा वाटत होता तो आता सोपा राहिलेला नाही आहे. जो 360 मध्ये टर्न झाला, ज्यावेळी त्याच्यामध्ये सुरुवातीला रेरा आला, जीएसटी आला, त्याच्यानंतर आज UDCPR आला, ज्या माध्यमातून तुम्हाला त्यांनी FSI तर चांगल्या पद्धतीने दिलेला आहे, युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला दिलेले आहेत. म्हणजे काही मेट्रो सिटी सोडल्या, काही क्लास 1 कॉर्पोरेशन सोडल्या तर. आणि मला वाटतं हे सगळे करत असताना क्रेडाई महाराष्ट्राचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा राहिलेला आहे. क्रेडाई महाराष्ट्राचे इनपुट्स गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत, आमच्या वारंवार मिटिंग झालेल्या आहे त्याच्यावर, आणि एक खूप चांगला नियमावली आज सगळ्यांच्यासाठी, अगदी रुरलमध्ये ग्रामपंचायत एरियासाठी देखील खूप चांगली नियमावली आज आपण घेतलेली आहे. खरं त्या माध्यमातून होत असताना, विकास करत असताना तुम्हाला त्या शहराचं पोटेन्शियल माहिती पाहिजे. नवीन जे इंजिनियर्स या आमच्या बिल्डर डेव्हलपर लाईनमध्ये येतील, ज्यावेळी त्यांना देखील अट्रॅक्शन आहे, आज आपण देखील स्टील, सिमेंट, वीट, वाळू या माध्यमातून आपलं स्वप्न उभा करावं किंवा दुसऱ्याच्या स्वप्नातलं घर त्यांना द्यावं. तर हे देत असताना मला वाटतं कुठंतरी कॅल्क्युलेशन्स तुमचे पाहिजेत. विदाउट कॅल्क्युलेशन्स या व्यवसायात येणं म्हणजे समोर खड्डा दिसत असताना उडी मारण्यासारखं आहे असं मी म्हणतो. कारण इतके प्रचंड इथे चेंजेस झालेले आहेत. आणि तुम्हाला रेरामध्ये एखादा प्रकल्पाचं रजिस्ट्रेशन झालं तर रेरानं तुम्हाला इतकं, म्हणजे 99% रेरानं ग्राहकांच्या बाजूनं तुम्हाला हे केलेलं आहे, डायव्हर्ट केलेला आहे. ग्राहकांच्या बाजूनं रेरा 99% असं मी म्हणतो. इव्हन रेराला देखील इनपुट्स क्रेडाईने दिलेले आहेत. म्हणजे क्रेडाई हे ब्रँड आहे आजकाल, क्रेडाई ही विश्वासार्हता आहे. त्यामुळं आज क्रेडाई मेंबर कडून घर घेणं ही आज लोक, म्हणजे त्याच्यासाठी आज लोक बघत असतात की ही इज अन क्रेडाई मेंबर ऑर नॉट. तर क्रेडाईनं ही विश्वासार्हता जपलेली आहे. क्रेडाई ही विश्वासार्हता अशीच इथून पुढे वाढवत नेणार आहे. आणि रेराला देखील क्रेडाई जेव्हा इनपुट्स देत असते की असं नाही, आपण असं करूया, आणि रेरा तो ऍक्सेप्ट करत असतो, तर त्या माध्यमातून प्रत्येक आमच्या क्रेडाई मेंबरची हीच हे आहे, म्हणजे उद्देश आहे की प्रत्येकाला त्याच्या स्वप्नातलं घर त्याच्या मोबदल्यानुसार व्यवस्थित मिळावं, हीच आमची त्याच्या मागची भूमिका आहे. आणि नवीन लोकांना नक्कीच याच्यामध्ये थोडासा अनुभव घ्यावा लागेल, थोडासा अभ्यास याच्या मागचा करावा लागेल, आणि नेहमी शिकत राहण्याची तुमची तयारी पाहिजे. कारण हे रोज होणारे बदल आहेत, ते आत्मसात केल्याशिवाय तुमच्या व्यवसायाला म्हणजे तो जो काही यश मिळतंय, यश मिळायला पाहिजे ते मिळणार नाही असं मला वाटतं. बरोबर. या माध्यमातून सर आणखीन एक तुम्हाला आवाहन करण्याची विनंती करेन, ते म्हणजे जे ग्राहक जेव्हा फ्लॅट खरेदी करतात तेव्हा जसं तुम्ही सांगितलं तसं तो क्रेडाई मेंबर असावा,
त्याप्रमाणे तो महारेराचा पण हे असावा किंवा रेरा रजिस्टर्ड प्रकल्प असावा. रजिस्टर, तर ते हो. पण तुमच्याकडनं ऐकायचं की ग्राहकांना काय काळजी घ्यावी जेव्हा तो कारण तो आयुष्यातले सगळे पैसे साठवलेले, Yes, जसं yes, तुम्ही yes. म्हणला की गणित चुकतं, तर त्या माणसानं सगळं गणित आणि एक एक पैसा साठवलेला असतो आणि तेव्हा तो नक्कीच. पैसा तो त्या बिल्डरच्या हातात सुपूर्द करत असतो. तो बिल्डर कसा निवडावा त्यांना, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच खूप चांगला हा महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. आणि एखादा ग्राहक ज्यावेळी फ्लॅट घ्यायला येतो किंवा तो घर घ्यायचा विचार करतो, तर मला वाटतं नक्कीच पहिल्या या 2 बाबी त्यानं बघणं गरजेचं आहे, की सदरचा प्रकल्प रेरा रजिस्टर्ड आहे किंवा नाही आणि सदरचा बिल्डर हा क्रेडाई मेंबर आहे किंवा नाही. आता याच्यामध्ये आणखीन एक छोटीशी हे आहे, 500 चौरस मीटरचं जे क्षेत्र आहे प्लॉटचं, तर त्याच्या आतल्या प्रोजेक्टला रेरा रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही आहे. मग तिथं तुमचा पूर्णपणे फोकस जातो क्रेडाई मेंबरवर. भले तो प्रोजेक्ट रेरा रजिस्टर नसेल, पण तो जो मेंबर आहे तो क्रेडाई मेंबर असेल, तर तुम्ही मला वाटतं डोळे झाकून तिथं घर घ्यायला हरकत नाहीये. कारण क्रेडाईच्या महाराष्ट्राच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला बाइंड करून घेतलेलं आहे त्या मेंबर्सला. कुठल्याही प्रकारची इलिगल प्रॅक्टिसेस, माल प्रॅक्टिसेस अलाउड नाही आहेत. ज्या क्षणाला त्याचे ते सगळे गोष्टी उघड येतील त्यावेळी त्याचं रजिस्ट्रेशन किंवा त्या मेंबरला डिस्कार्ड केलं जातं. त्यामुळं क्रेडाई मेंबर ही तर पहिली हे आहेच. रेरा रजिस्टर प्रकल्पामध्ये तुम्ही जर घेत असाल तर म्हणजे काही दुसरं बघायची गरज नाही असं मला वाटतं. बरोबर. पुढचा थोडासा अवघड प्रश्न आहे तो म्हणजे की आजवर शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर Yes. एकच प्रोजेक्ट असा जर मी विचारला की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे किंवा ज्या प्रोजेक्टने तुम्हाला खरी ओळख दिली, नाव दिलं, Yes. तर त्या प्रोजेक्ट बद्दल ऐकायचंय तुमच्याकडून. प्रोजेक्ट तर होत राहतात. म्हणूनच नाव म्हटलं असं अवघड नाही. प्रश्न आहे, कारण एवढ्या प्रोजेक्ट मधनं एकच प्रोजेक्ट निवडायचा. मी थोडं त्याला उलट जाईन की थोडं माझं नाव आधी झालं आणि मग प्रोजेक्ट मिळत गेले. म्हणजे जी थोडीशी माझी काम करायची पद्धत होती, जे काही बरोबर. छोटी मोठी कामं मी केली, त्या कामाचा दर्जा बघून मला मोठी कामं मिळाली. आणि मला वाटतं नक्कीच तो देखील विषय आहे. काही G+4, G+5 बिल्डिंग होत्या. नक्कीच त्या प्रोजेक्टमध्ये नाव घेता येईल. सांगली मिरज रोडला अभिनव सिद्धी होतं. अभिनव सिद्धी म्हणजे ज्यावेळी अभिनव बिंद्रानं आपल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं, ते पहिलं तर त्यावेळी जस्ट मी प्रोजेक्ट लॉन्च केला होता. मी नाव सिद्धी वगैरे रेसिडेन्सी देणार होतो, तर मला वाटतं मी त्याचं नाव अभिनव सिद्धी करून टाकलं. आणि मला वाटतं सांगली मिरज रोडला त्या प्रोजेक्टनं नक्कीच मला चांगली ओळख मिळवून दिली. वा. आणि जेव्हा इतकं सगळं यश मिळत असतं तेव्हा अर्थातच अडचणी पण आलेल्या असतात. तर असा एखादा प्रसंग किंवा साईट किंवा कुठली की जेव्हा काहीतरी अडचणी आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, तर तेही ऐकायचं एक प्रसंग. नक्कीच आव्हानं येत असतात. थोडंसं किती जरी आपण अनुभवी म्हणलं तर कुठेतरी काहीतरी लूपहोल्स असतात, लूपहोल्स राहतात. प्लॉट खरेदी असेल म्हणा किंवा प्रोजेक्टचं थोडंसं आपलं लोकेशन चुकलेलं असतं, थोडंसं आपण ओव्हर कॉन्फिडन्स झालेलो असतो. आत्ता तर या गोष्टी किंवा ह्या चुका अगदी अक्षम्य आहेत. पूर्वी झालेल्या आहेत चुका, की आम्ही एक ठराविक म्हणजे आमचा स्वतःचा तो ओव्हर कॉन्फिडन्स असेल की जिथं म्हणजे जिथं बुकिंग मिळणार नाही, जिथं कस्टमर येणार नाही, त्यावेळी कुठून कुणाला माहिती आमच्याकडे तो आत्मविश्वास आला होता की त्या ठिकाणी आम्ही साईट चालू केली. आणि मग नंतर नक्कीच तिथं आम्हाला थोडंसं त्रास झाला बुकिंगला. कस्टमरला खूप म्हणजे नंतर आम्हाला कळायला लागलं की आपण कुठेतरी तिकीट साईज देखील तिथं मोठा काढला गेला, जेणेकरून तिथलं पोटेन्शियल तिथलं नव्हतं त्या पद्धतीचं. मार्केट त्यावेळी थोडंसं स्लो असेल कदाचित किंवा आमच्या चुकीमुळे आम्हाला तसं वाटलं असेल. पण नक्कीच अशा गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं 1-2 ठिकाणी त्रास झाला. काही नंतर असे प्रसंग आले की मग त्यावेळी आम्ही म्हणतात आपण ना थोडंसं ताक देखील आपण फुंकून पितो, तर त्या ठिकाणचे प्रोजेक्ट आम्ही थांबवले की तिथे अभ्यासू मागचा एक्सपिरियन्स तिथे कामाला आला की आज ही आपली साईट नाही आहे की आज इथं आपण काहीतरी प्रोजेक्ट लावूया म्हणून. त्यामुळे नक्कीच आज 1-2 प्लॉट आम्ही होल्ड केलेले आहेत. आणि नक्कीच खूप त्रास होतो, कारण तुमचं काय होत असतं, तुम्हाला काय रिस्पॉन्स मार्केटचा होत असतो याचा विचार बँक आणि तुमची फायनान्शियल कंपनी कधीच करत नसते. व्याजाचं गणित हे रात्रंदिवस सुरू असतं. आणि रेरा आल्यानंतर ते आणखी थोडंसं अडचणीचं असं झालं की रेरानं आम्हाला ज्या दिवशी रजिस्ट्रेशन करून घेतलं त्या दिवशी बाइंड करून घेतलं. जी गोष्ट पूर्वी DS कुलकर्णी करत होते, प्रोजेक्टचा नारळ फोडत असताना ते पोझिशन डेट देत होते, तर ती गोष्ट आज रेरा कंपल्सरी महाराष्ट्रातल्या म्हणतो देशातल्या सगळ्या बिल्डर कडून लिहून घेते की आज तू जर इथं नारळ फोडतोयस, आज तू माझ्याकडे रजिस्ट्रेशन केलंयस, तर तू या प्रोजेक्टचं पोझिशन कुठल्या तारखेला देणार ते आज लिहायचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही असं करत असता त्यावेळी तुमच्या म्हणजे तुमची जबाबदारी वाढते. तुमचा फ्लॅट खपो न खपो तुम्ही दर महिन्याला
तुमच्या म्हणजे REP प्रोजेक्ट असेल, आता माझ्या प्रोजेक्टचे मॉडेल्स पण आलेले आहेत. म्हणजे रिअल इस्टेट प्रोजेक्ट आहे, रिअल इस्टेट रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे, तो कमर्शियल किती टक्के आहे, रेसिडेन्शियल किती टक्के आहे, त्याप्रमाणे मला जीएसटी भरावा लागतोय. आणि मला वाटतं जीएसटी डिपार्टमेंटचं देखील काही घेणं देणं नाही आहे. तुमचा फ्लॅट विकू दे न विकू दे, तुमचं काम सुरू आहे ना, तुम्ही दर महिन्याला जीएसटी भरत जायचं आहे. आणि त्या माध्यमातून सर एक थोडीशी आम्ही त्याच्या बाबतीत नाराज आहे की या माध्यमातून पूर्वी जी सिस्टीम टॅक्सेशनची होती ती सर्व्हिस टॅक्स आणि वॅट होती. तर त्याला कंडिशन अशी होती की मी ज्या दिवशी फ्लॅट विकेन त्याच्यानंतर 8 दिवसात सर्व्हिस टॅक्स आणि वॅट भरायचा आहे. तर ते मला सोपं जात होतं. पण आज माझ्या कॅपिटल अकाउंट मधून, कॅपिटल ह्याच्या फंडातून माझ्या हे रोज जीएसटीला पैसे चाललेले आहेत. म्हणजे माझा फ्लॅट खपण्याशी याच्याशी काही संबंध नाही. तिथं कुठंतरी आमच्या कॅपिटलला आम्हाला थोडस सेटबॅक बसायला लागलाय आणि आम्ही खूप अडचणीत यायला लागलोय थोडस, असं मला वाटतं. आणि जिथून तुम्ही फंड रेज करत असता, आता मला वाटतं या माध्यमातून थोडस सांगायला मला आवडेल. आज रेराच्या माध्यमातून तुम्ही बिल्डर सेक्टरला किंवा रिअल इस्टेट सेक्टरला इतकं बांधून घेतलेलं आहे, तर त्या प्रमाणात तुम्ही आम्हाला म्हणजे नॅशनल बँकेचं फंडिंग देत नाहीये. म्हणजे आज तुम्ही परत एकदा म्हणजे बिल्डरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचं तुम्ही ठरवलेलंच नाही असं मी म्हणतो. जे सुरुवातीला काही गोष्टी झाल्यात चुका आमच्याच लोकांच्याकडून झाल्यात, पण ते पर्सेंटेज खूप कमी आहे. म्हणजे त्या 5% लोकांनी चुका केल्या म्हणून तुम्ही 95% लोकांना त्याची शिक्षा देऊ शकत नाही. तर कुठंतरी आज ही बिल्डरला फंडिंगची दरवाजे ओपन करा. तुम्हाला त्यानं सगळं लिहून दिलेलं आहे, शेवटपर्यंत तो जबाबदार आहे, त्या प्रोजेक्टची जबाबदारी त्याने घेतलेली आहे. तर त्याला एका कमी इंटरेस्टवर कुठेतरी चांगले पैसे मिळतील, त्या माध्यमातून तो खूप चांगले, आणखी चांगली सेवा, आणखी चांगली गुणवत्ता आणि दर्जा तुमच्या ग्राहकाला देऊ शकेल असं मला वाटतंय. तर त्याच्याकडे माझं लक्ष वेधून या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधायचं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर साधारणपणे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? मला वाटतं आता एवढ्या वर्ष काम करत असताना बऱ्याचशा स्टील कंपन्यांशी संबंध आला. तर मला वाटतं तुम्ही लोकांचं खरं कौतुक आहे की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे रोज हाय एंड स्टील तयार करताय. आणि मला वाटतं डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ या 2 फॅक्टर, डक्टिलिटी खूप महत्वाचे आहे. आज जर तुमची म्हणजे लवचिकता जर त्या स्टीलमध्ये, म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ त्या स्टीलची जर प्रॉपर नसेल, तर मला वाटतं मग ते लोड्स इकडे तिकडे जातील. मग तुम्ही भले किती ग्रेडचं कॉन्क्रीट वापरताय, मग त्या लोड त्या कॉन्क्रीट घेणार, सस्टेन करणार का? स्टीलवर जेवढं टाकलंय आपण, जेवढे कॅल्क्युलेशन्स केलेत, RCC डिझायनरनं जेवढं ते कॅल्क्युलेशन केले, तर तसं ते झालं तर ठीक आहे का? ते लोड कॉन्क्रीटवर जाईल आणि कुठेतरी कॉन्क्रीट फेल जाईल का? ह्या कुठेतरी गोष्टी मला वाटतं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहे. मला वाटतं आयकॉनच DS म्हणून एक क्वालिटी काढलेली आहे, तर मला वाटतं ती खूप महत्वाची आहे. आणखीन एक स्टील कंपन्यांनाच लक्ष मला वेधून घ्यावंसं वाटतं की RCC डिझाईन जेव्हा स्टीलचं डिझाईन देत असतो, त्यावेळी कुठंतरी हाय एंडचं स्टील तो ज्यावेळी तुम्ही लोक मार्केटमध्ये आणताय, तर RCC डिझाईननं त्याचा अभ्यास केलेला आहे का? तर तो आम्हाला त्या कंपनीचं स्टील कमी ग्रेडचं असेल, 450 आलं, 500 पण आलं, तर मला वाटतं त्या माध्यमातून RCC डिझाईननं असं डिझाईन द्यावं की मी कुठलं स्टील वापरतोय आणि तो त्या प्रोजेक्टसाठी ते स्टील शेवटपर्यंत वापरायच्या अटीवर त्यांना डिझाईन दिलं पाहिजे. कारण मी नुसतं महागडं स्टील आणि क्वालिटी स्टील घेऊन उपयोग नाही आहे. त्यांना डिझाईन देताना मला ते एवढं मी चांगलं आणि थोडंसं जास्ती पैसे देऊन स्टील जर घेत असेल, क्वालिटी स्टील घेत असेल, तर मला त्याचा उलटा बेनिफिट झाला पाहिजे, जेणेकरून माझं कॉन्क्रीटचा ग्रेड कुठेतरी परत मला बेनिफिशियल मिळतो का. म्हणजे RCC डिझायनरने ह्यात थोडंफार लक्ष घालणं गरजेचं आहे की ज्या ताकदीचं, ज्या दर्जाचं स्टील आज तुम्ही लोक उत्पन्न करताय, त्या दर्जाचं स्टीलला RCC डिझाईनच्या माध्यमातून कुठेतरी क्वांटिटी कमी लागू शकते का त्या प्रोजेक्टला, हा कुठेतरी विचार मला वाटतं RCC डिझायनरनं गरजेचं आहे. आणि मला वाटतं यात तुम्ही लोकांनी पुढाकार घ्या, RCC डिझायनर्सचं वर्कशॉप घ्या की ह्या स्टीलला तुम्ही ह्याच प्रोजेक्टला काय डिझाईन देणार, किंवा ह्या बीम सेक्शनला काय डिझाईन देणार, या लोडला किती साईजचा कॉलम तयार करणार. आणि ह्यात मध्ये आयकॉन स्टीलचे जर नंबर ऑफ 20 बार्स वापरले, त्याच्यापेक्षा दुसऱ्या ह्याचे वापरले, तर इथं कॉन्क्रीटचा साईज काय मिळेल, तर तिथं मी कुठेतरी सेव्ह करू का. म्हणजे मग आता अशी गोष्ट व्हायला लागली की मी क्वालिटीचं आणि ह्याचं पण स्टील विकत घेतोय आणि मी सगळ्यांच्या बरोबर तसंच वापरतोय, मला त्याचा बेनिफिट काय मिळत नाहीये. मग तिथं कुठेतरी माझ्या ग्रेड ऑफ कॉन्क्रीटवर फरक झाला पाहिजे असं मला वाटतंय.
तर मी M30 कॉन्क्रीट जर वापरायचं असेल तर ती मला M25 वापरता आलं पाहिजे जेव्हा मी आयकॉन स्टील वापरतोय. कारण आयकॉन स्टीलने तेवढी ताकद दिलेली आहे, तेवढी त्याला म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेंथ दिलेली आहे. मग जेव्हा मॅक्झिमम स्ट्रेंथचं जर मी स्टील वापरतोय तर मला कॉन्क्रीटच्या ग्रेडमध्ये कुठेतरी सवलत मिळाली पाहिजे. तर मग मी कॉन्क्रीट ग्रेड पण M35 म्हणजे प्रचंड महागडं वापरायचं आणि स्टील पण महागडं वापरायचं तर मी कुठेतरी अडचणी, माझी कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनचा हिशोब लागला आणि शेवटी सगळा बर्डन ग्राहकांवर जातो. नाही मग उलटा काही वेळेला आम्हाला पडतो, कारण ग्राहक हा शेवटी माझा प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर घेतो, तोपर्यंत मी खर्च करून बसलेलो असतो आणि सेल रेट काय मिळेल हे माझ्या हातात नाही असतं. आणि आज आमच्या सांगली सारख्या सिटीमध्ये म्हणजे फ्लक्च्युएशन रेटचा असा आहे साहेब, आम्ही कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिटवर बिझनेस करतो. म्हणजे आज इथं 3,000 ते 5,000 एवढीच मर्यादा आहे रेसिडेन्शियल फ्लॅटची. तर इथं कुठेतरी मग आम्ही थोडस आमच्याकडून म्हणजे आम्हाला अपेक्षा आहेत तुमच्याकडून. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी वापरलं असेलच ऑफकोर्स बऱ्याच प्रोजेक्टवर. तर प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून तुमचा अनुभव कसा होता आयकॉनचा? नाही प्रश्नच नाही. आयकॉन बरोबर मी आहे, जेव्हापासून आयकॉन तयार झालं तोपासून आहे. आमचे मित्र श्रीकांत पाटील इथले डीलर आहेत. इव्हन तुमचे एक्झिक्युटिव्ह देऊळकर साहेबांची तर खूप चांगली ओळख आहे. आणि क्रीडाईला देखील आयकॉन खूप चांगला सपोर्ट, आमच्या एक्झिबिशन्स असतील, आमचे जे काही इव्हेंट्स असतील, इव्हन म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल पासून मला वाटतं स्टेट लेवल पर्यंत आणि इट मे गो टू नॅशनल लेवल, खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आयकॉनचा आहे. आयकॉनचे सर्व्हिसेस चांगल्या आहेत आणि स्टील बद्दल तर म्हणजे प्रश्नच नाहीये. मी आता जे म्हणलं डीएस, ही क्वालिटी जी तुम्ही काढलेली आहे ही अगदी अल्टिमेट आहे. आणि हा म्हणजे रिअल इस्टेट सेक्टर मधला चमत्कार आहे असं मी म्हणू. सो हे होते इंजिनियर रवींद्र खिलारे सर. आणि मी सुरुवातीला जसं सांगितलं की जेव्हा इतका मोठा अनुभवाचा पट असतो तेव्हा सांगण्यासारखे मुद्दे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी त्यांच्या मनातल्या तर भावना बोलून दाखवल्या, त्या मनानं अपेक्षा सांगितल्या, ग्राहकांनी काय कशा पद्धतीने फ्लॅट सिलेक्ट करताना काय महत्वाच्या बाबी आहेत त्याही सांगितल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्राचे तरुण इंजिनियर्स येतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा पूर्ण सल्ला दिला. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत. आणि तुम्ही जसं म्हणालात की नाव आधी होतं मग प्रोजेक्ट होतो, त्याप्रमाणे असंच तुमच्या नावाची कीर्ती महाराष्ट्र आणि देशात पसरो याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक. थँक्यू सर, थँक्यू, धन्यवाद.